चला तर मंडळी, आज बनवूया गवारीची सुकी भाजी। त्यासाठी इथे गवारीच्या शेंगा घेतल्या आहे, मस्त अशा कोवळ्या शेंगा आहेत। आता चाळणीवरती आपण काढून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये पाणी काढून घेऊ। कढईमध्ये अर्धा चमचा आपण तेल घालून घेतलं। धुवून घेतलेल्या शेंगा याच्यामध्ये टाकून घेतले, थोडंसं मीठ घालून घेतले। 4-5 मिनिटं कमी गॅसवरती छानपैकी या शेंगा आपण परतवून घेतल्यात, एक ताटामध्ये काढून घेतल्यात। पुन्हा कढईमध्ये छोटा चमचा भरून तेल घालून घेतलं, जिरे मोहरी घालून घेतली, अद्रकचे बारीक तुकडे केले, हिरवी मिरची घालून घेतली, कढीपत्त्याची पानं चिरून घातले आणि 2 कांदे चिरून घातले। छानपैकी परतवून घेतलेला आहे 2-3 मिनिटांसाठी कमी गॅसवरती। छोटा टमाटा घेतला, त्याच्या बारीक फोडी केल्या आणि ते देखील घालून घेतले। पाव चमचा हळद पावडर घातली, पाव चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे। आता आपण तेलावरती परतवून घेतलेले शेंगा याच्यामध्ये घालून घेऊया आणि छानपैकी एकत्र करून घेऊया। आता आपण भाजीच्या अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे, अगोदर देखील आपण मीठ घातलेलं आहे। थोडंसं भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे, छोटे 3 चमचे। आता झाकण ठेव आणि कमी गॅसवरती शेंगा छानपैकी शिजवून घेऊ। पाणी न टाकता वाफेवरतीच शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहेत। चमचमीत शेंगाची भाजी तयार झाली।